कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा प्रिलिम 2024मधील करंट अफेअर हा सेक्शन बघणार आहोत। त्यासाठी काही महत्त्वाचे लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करून आपण हा सेक्शन करंट अफेअरचा सेक्शन कसा सॉल्व करू शकतो हे आज आपण बघणार आहोत आणि जास्तीत जास्त स्कोअर कसा करू शकतो यामध्ये। तर सुरू करूया। पहिला प्रश्न, विच इज द इंडियाज रँक इन ग्लोबल हंगर इंडेक्स 2023। ठीक आहे। तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा रँक विचारला होता। तर हे बऱ्याच करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये याच्याविषयी दिलेलं होतं आणि हा आपल्या वाचण्यातला प्रश्न होता, त्यामुळे मेजॉरिटी विद्यार्थ्यांचं हे बरोबर आलं होतं। तर याचा रँक 111 होता। तर आपण आता 2025मध्ये जे 28 सप्टेंबरला आपली राज्यसेवा होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे आपण इंडेक्स बघणार आहोत जे की आला तर आपलं चुकणार नाही। जसे की 2025चे काही महत्त्वाचे इंडेक्स इथे दिलेले आहेत, ज्यामध्ये ग्लोबल पीस इंडेक्स आहे। इंडियाचा रँक 115 आहे आणि डेन्मार्क हा टॉप कंट्री आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर इथे काही आहेत अजून ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स अतिशय महत्त्वाचा आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, आणि हा कोण काढते? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम। त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण काढते ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे का, UNDP आहे? अशा प्रकारचे ऑप्शन असू शकतात। तर उत्तर काय असेल? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम। आणि इंडियाचा रँक किती आहे? 131। ठीक आहे। आणि टॉप देश कोणता आहे? वर्ल्ड ग्लोबल जेंडर एकच मिनिट। त्यानंतर आहे SDG इंडेक्स। SDG इंडेक्स मध्ये इंडियाची रँक आहे 99 आणि टॉप कंट्री आहे फिनलँड। त्यानंतरचा हॅपीनेस इंडेक्स आहे, यावरती प्रश्न येऊ शकतो, जे की 2025च्या इंडेक्समध्ये इंडियाची रँक 118 आहे आणि फिनलँड हा टॉप कंट्री आहे। त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये इंडियाची रँक 2025ला 130 आहे आणि आईसलँड टॉप कंट्री आहे। तर हे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत। त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कुठल्याही करंट मॅगझिनमधला हा प्रश्न नाही, यासाठी आपल्याला एलिमिनेशन टेक्निकचा वापर करावा लागेल। प्रायोरिटी यावर हा भर द्यावा लागेल आणि हा प्रश्न सॉल्व करावा लागेल। आता हे काही महत्त्वाच्या स्पेस एजन्सी दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये, की कुठल्या स्पेस एजन्सीने भारताने मदत घेतली आपलं जे आदित्य L1 आहे या मिशनसाठी। ठीक आहे। पहिल्या ऑप्शनमध्ये काय? नासा, दुसऱ्या याच्यात ESA युरोपियन स्पेस एजन्सी, तिसऱ्या याच्यात जेक्सा आणि चौथ्या याच्यात रॉकॉस्मॉस। ठीक आहे, रॉकॉस्मॉस। आता आपण इथे इलिमिनेशन काय करू शकतो? सगळ्यात अगोदर आपण 3 नंबरचं आहे जपानची जाक्सा, ते आपण अगोदर काढू शकतो, कारण की ही एवढी मोठी स्पेस एजन्सी नाही, त्यामुळे आपण तिसरं इलिमेंट केलं। 4 नंबरचं रॉकॉस्मॉस आहे, हे पण इलिमेंट होऊ शकते, कारण की आपलं जे गगनयान आहे त्यासाठी आपण रॉकॉस्मॉसची मदत घेत आहोत। ठीक आहे। आता राहिले काय? नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी। तर आता भरपूर मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी याचं उत्तर नासा लिहिलेलं आहे, पण हा एक ट्रॅप होता, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। त्यामुळे याचं उत्तर नासा नसून युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये होतं आणि पहिल्या ऑप्शनमध्ये नासा दिलेलं आहे, त्यामुळे इथे काहीतरी गडबड आहे। पहिल्या ऑप्शनमध्ये उत्तर थोडं असण्याचे चान्सेस कमी असतात। आणि युरोपियन स्पेस एजन्सी ही पण एक मोठी स्पेस एजन्सी आहे आणि भारताने या अगोदरही इतर काही मोहिमांसाठी युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेतलेली आहे, जसे की चंद्रयान 3 असेल। तर त्यामुळे आपण इथे कॉन्फिडन्स राहून युरोपियन स्पेस एजन्सीला जर टिक केलं असतं तर हा प्रश्न बरोबर आला असता। त्यामुळे इथे ट्रॅप आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि पहिल्या ऑप्शनऐवजी दुसऱ्या ऑप्शनवरती जाणं गरजेचं आहे। अशा वेळेस 1 आणि 2 मध्ये असेल तर आपण 2 ऑप्शन चूज करायला पाहिजेत। 1 आणि 2 मध्ये आपल्याला डाऊट वाटत असेल तर 2 ऑप्शनवरती जायला पाहिजे। तर या काही महत्त्वाच्या स्पेस एजन्सी येतात आणि त्या देशाचे नाव हे पण ध्यानात ठेवू शकता तुम्ही। त्यानंतरचा प्रश्न आहे, अलीकडे ओडिशा सरकारने एक स्कीम लॉन्च केली होती, तर हे आपल्या काही मॅगझिनमध्ये आपल्याला कुठं वाचायला भेटलं नव्हतं, करंट मॅगझिनमध्ये जे काही आपण मराठी मॅगझिन वाचतो। तर हे सगळं आता हा जो प्रश्न आहे
तर आपण ऑप्शन इलिमिनेशन करून सॉल्व करू शकतो हा प्रश्न. याच्यासाठी खूप काही असा अभ्यासाची गरज लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी स्कीम आहे का नाही, ओडिशाची मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना, याला आपण हे जो कीवर्ड आहे संपूर्ण पुष्टी, याला सगळ्यात अगोदर डिकोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याची उकल करणं गरजेचे आहे. संपूर्ण पुष्टी, पुष्टी म्हटलं तर आपल्याला कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड वाटते, असं काहीतरी हेल्थ वगैरे या प्रकारे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जसे की संपूर्ण अन्नपूर्णा योजना वगैरे अशा प्रकारच्या योजना असतात हेल्थसाठी वगैरे. तर हे आपण इथं कीवर्ड ओळखणं गरजेचं आहे आणि त्याला डिकोड करणं गरजेचं आहे. आता आपण ऑप्शन जर बघितले तर 4 ऑप्शन आहेत A B C D आणि खाली पर्यायी उत्तरे बघितले तर कुठल्याच याच्यात ऑल ऑफ द वाला नाही आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ याच्यातले काही तर चुकीचे पकडायचेच आपल्याला. मग प्रायोरिटी ठरवायचं कुठल्या याला चुकीचं पकडायचं. ठीक आहे, आता डी नंबरचा आपण ऑप्शन सगळ्यात अगोदर वाचूया. ग्रामीण भागात कृषी उत्पन्न वाढवणे आणि स्कीमचं नाव काय, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. कृषीविषयी आपल्याला असं काही वाटत नाही संपूर्ण पुष्टी योजना हा शब्द असेल म्हणून. त्याच्यामुळे हे डी नंबरचं ऑप्शन सगळ्यात वीक ऑप्शन आहे आणि हे वीक ऑप्शन अगोदर ओळखणं गरजेचं आहे आणि ते इलिमिनेट करणं गरजेचं आहे. डी नंबरचं सगळ्यात वीक ऑप्शन आहे, ते आपण इलिमिनेट करू शकतो. अशा प्रकारे आपण ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आपण काढू शकतो. आपल्याकडं काय राहिलं आता, एक ऑप्शन राहिलं आणि 2 ऑप्शन राहिले. याचा अर्थ आपल्याला हे बाकीचं वाचायचं कामच नाही पडलं. आता आपल्याला ए किंवा बी यामध्येच उत्तर आहे, या 2 ऑप्शनमध्येच उत्तर आहे, ए किंवा बी. आणि ऑप्शन जर बघितले तर सेटिंग बघा कशी केली. फक्त याच्यातलं एकच उत्तर आहे असं त्यांना म्हणायचं, कारण की एक योजना आहे, एक योजना एकाच गोष्टीवर फोकस करेल ना. एकच योजना एज्युकेशनवर हेल्थवरती कसं फोकस करेल. आपण ज्या गव्हर्नमेंटच्या योजना वाचतो तर ती एक योजना एकाच ह्याच्यावरती असते. जसं की आयुष्यमान योजना कशावरती, हेल्थवरती आहे. आयुष्यमान योजनेमध्येच शिक्षण आहे का, नाही, शिक्षणासाठी वेगळ्या योजना आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर ए असेल नाहीतर बी असेल. आता याच्या सगळ्यात एक्सप्लेन कोणचं दिलेलं आहे, एमध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना दिली आहे आणि बीमध्ये काय म्हटलं, राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे, हे मोर एक्सप्लेन करून दिलं. त्याच्यामुळे एपेक्षा बी उत्तर असण्याचे जास्त चान्सेस असतात. हे पण इथे आपण एक लॉजिक लावू शकतो. भरपूर लॉजिक आहे या स्कीममध्ये आपल्याला, त्याच्यामुळे हा प्रश्न चुकायलाच नको. सगळ्यात महत्त्वाचं लॉजिकमध्ये या स्कीमच्या नावावरूनच आहे, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. पुष्टी ही आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड असेल. ठीक आहे, ते जर नसेल आपल्याला कळालं तर ए आणि बीमध्ये जर आपल्याला कन्फ्युजन झालं तर बीमध्ये सगळ्यात एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि जे सगळ्यात जास्त एक्सप्लेन करून दिलेलं असते तेच उत्तर असते. त्याच्यामुळे याचं उत्तर फक्त बी आहे. ठीक आहे, फक्त बी. अशा प्रकारे आपण प्रश्न माहिती नसताना सुद्धा बरोबर काढू शकतो आणि याला काही जास्त खूप सारे मॅगझिन वगैरे वाचायचं काहीच गरजेचं नाही. ठीक आहे, हा प्रश्न असे प्रश्न चुकता कामा नये. त्यानंतरचा प्रश्न आहे आशिया क्रीडा स्पर्धेविषयी. हा पण प्रश्न आपण लॉजिक लावून सॉल्व करू शकतो. याला काही असं खूप पाठांतर करायची गरज नाही. विद्यार्थी खूप जास्त पाठांतर करतात आकडेवारी, या आकडेवारीची काहीच गरज नाही. हे पाठ करण्याची काहीच जास्त गरजेचे नाही. ठीक आहे, आकडेवारी पाठ नसेल तरीही हे उत्तर बरोबर येऊ शकते आशियाई क्रीडा स्पर्धेविषयी. ठीक आहे, तर बघूया आपण. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑल ऑफ दीज ऑप्शन दिसते का कुठे, नाही. आणि आपले टोटल हे किती आहेत, स्टेटमेंट किती, ए बी सी डी 4 आहेत आणि पर्यायी उत्तरामध्ये 3-3च दिलेले. याचा अर्थ याच्यातलं एक कुठलं तरी चुकीचं आहे, एक कुठलं तरी चुकीचं आहे आणि ते आपल्याला शोधायचं. त्याच्यासाठी आपण प्रायोरिटी ठरवायची. ठीक आहे, आता सी ऑप्शनमध्ये काय म्हटलं, या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकासह भारताचे 4थे स्थान पटकावले. आता तुम्हाला माहीत आहे काय, माहीत नसलं तरी ठीक आहे, आपण बाजूला ठेवू. डीमध्ये म्हणते या स्पर्धेत 107 पदके भारताला मिळाली. हे माहीत नसलं तरी चालते. ठीक आहे, सी आणि डी आपल्याला माहीत नाही. आपण बी वाचूया आता. तर उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने, ठीक आहे, भारताकडून ध्वजाधारकाची भूमिका बजावली. आता बघा, लवलीना बोरगोहेन आपल्याला माहीत आहे, टोकियोच्या ज्या ऑलिम्पिक झाल्या होत्या त्याच्यामध्ये काय केलं, भारतातील फक्त 7 खेळाडू होते की ज्यांना पदके मिळाले होते, ज्याच्यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर आणि एकच गोल्ड होतं. ठीक आहे, त्यामुळे 7 प्लेयरचे नावं तर आपल्याला माहिती पाहिजेतच होते. ठीक आहे, जे 7 का 6 प्लेयर होते त्यांचे नावही माहीत पाहिजेत होते आपल्याला, माहीत असायला पाहिजेत आणि ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत हे पण माहिती असायला पाहिजेत होतं. ठीक आहे, तर लवलीना बोरगोहेन यांनी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं, नेमबाज नसून बॉक्सिंगमध्ये. त्याच्यामुळे ते कीवर्ड, ज्यांनी हा कीवर्ड वाचला का नाही त्याचा प्रश्न बरोबर आला. ज्यांनी कीवर्डवरती फोकस केला, आपण कीवर्ड सोडून देतो आणि 28 बरोबर असेल का चुकीचा असेल, 107 चुकीचा असेल का बरोबर असेल, याच्यावरती आपण ध्यान देतो. म्हणजे
कुठेतरी आपण दुसऱ्याच गोष्टीला प्रायोरिटी देतो. प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे, नेमबाज नसून लवलीना बोरगोहेन कुठल्या खेळाशी रिलेटेड आहे, तर ते आहे बॉक्सिंगशी रिलेटेड आहे. जर आपण याच्यातलं बी काढलं तर हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, राहिलं काय आपल्याकडे फक्त 4. ठीक आहे, त्याच्यामुळं ही आकडेवारी कुठल्या खेळाशी पाठ नसली तरी चालते, कारण की ते असं काहीतरी ट्रॅप टाकतात की आपण त्या ट्रॅपला सोडून आपण दुसरीकडेच भरकटतो. जसं की इथं 28 सुवर्णपदका भेटले असतील का, 107 असतील का, विद्यार्थी याच्यातच घुटमळत बसतात आणि प्रश्न चुकवतात. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 4 नंबरचं आहे. आणि अशा प्रकारचा हा प्रश्न सॉल्व्ह केला तर प्रश्न बरोबर येते, याला काही विशेष अभ्यासाची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. हो बघा ताई, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? आता माहिती नसेल तर काय टिक करा. ठीक आहे, याच्यात काय टिक करायला पाहिजे? पॉसिबिलिटी, आपण म्हणतो ना पॉसिबिलिटी काय असायला पाहिजेत. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे भारतात ज्या काही आंतरराष्ट्रीय परिषदा होतात ते जास्तीत जास्त आपली जी कॅपिटल आहे दिल्ली तेथे होतात. ठीक आहे ना. जर तुम्हाला माहितीच नसेल तर हे टिकच नका करू. तुम्हाला जर माहितीच नसेल आणि याचं उत्तर लिहायचंच असेल तर डायरेक्ट आपली जी कॅपिटल आहे, भारताची कॅपिटल नवी दिल्ली आहे, तेच मारून टाका. चुकलं तरी चालेल, कारण की जास्तीत जास्त मेजॉरिटी परिषदा कुठे होतात? दिल्लीमध्येच होतात आणि याचं उत्तर काय आहे? दिल्लीच आहे. ठीक आहे, त्यामुळे माहीत नसलं तरी ठीक आहे. आणि जर माहिती असतं, जर समजा तुम्ही कुठेतरी वाचलेलं असेल की मुंबईला झाली का कोलकाता झाली, तर तेच मारा. पण माहिती नसेल तर दिल्लीच मारा अशा प्रश्नाला. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. महिला आरक्षण विधेयक 2023मध्ये अतिशय चर्चेत होतं आणि यावरती प्रश्न येणे एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, एक्सपेक्ट होतं. ठीक आहे, बघा आता ही जे महिला आरक्षण विधेयक आहे की नाही 2023चं, त्यामध्ये काही विधानं दिलेली आहेत ते बघूया अगोदर आपण. त्यानंतर आपण बघूया याची ऑप्शनची सेटिंग कशी केलेली आहे. ठीक आहे, योग्य विधानं विचारले आपल्याला आणि ऑप्शनची सेटिंग बघा. AD बरोबर आहे का, AB बरोबर आहे का, ABC बरोबर आहे का, ABCD बरोबर आहे. म्हणजे याच्यात ऑल ऑफ द अबव आहे आणि हा एक ट्रॅप आहे. इथे आपलं चुकू शकते. जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात? जे ऑल ऑफ द अबव दिसलं की टिक करून देतात आणि काहीच विचार करत नाहीत आणि प्रश्न अशा प्रकारे चुकतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबव ज्याही वाक्यात असेल, ज्याही प्रश्नामध्ये असेल, तिथं अगोदर पूर्णपणे आपलं जे अभ्यासाचा वापर करायचा, ट्रिकचा वापर करायचा, नंतरच ऑल ऑफ द अबव मारायचं. याचं उत्तर ऑल ऑफ द अबव नाही. याच्यात एक ऑप्शन चुकीचं आहे, 1 किंवा 2. ते बघूया आपण आता काय तर कसा काढायचा हा प्रश्न. ठीक आहे, तर आता हे जे महिला आरक्षण विधेयक आहे 2023चं आहे, तर पहिल्या याच्यात काय दिलं? नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128वी घटना दुरुस्ती, म्हणजे काहीतरी 128 बिल होतं हे संसदेत सादर केले. याच्यात काही आहे का चुकवण्यासारखं? काही नाही. 128 आहे आणि ते ब्रॅकेटमध्ये दिलं, ते काही असं चुकू शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. नंतरचं बघा, आता याच्यामध्ये हे जे आहेत का नाही कीवर्ड, हे हायलाईट करत जा केव्हाही प्रश्न वाचताना. हे जे कीवर्ड आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केलं. ठीक आहे, आता याच्यात चुकू काय शकतात ते? ही डेट वगैरे पाठ करायचं काम नाही. त्यांच्याकडून एक्सपेक्ट नसते की तुम्ही डेट पाठ करा. विद्यार्थी डेटसुद्धाही पाठ करतात. ह्या डेट केव्हाच पाठ नाही करायचे, याला बरोबर पकडायचं. ठीक आहे, चुकू काय शकतात ते? कोणी मांडलं ते बिल, लोकसभेत कोणी सादर केलं ते बिल. आता जेव्हा मी हे जे महिला आरक्षण विधेयक विषयी मी जेव्हा अभ्यास करत होतो करंट अफेअरच्या सेक्शनमध्ये, राज्यसेवा 2024च्या प्रिलिमला, तेव्हा मी असा गेस केला होता की हे जे बिल मांडलेलं आहे ते मांडलेलं आहे एका मिनिस्टरने, आणि ऑप्शनमध्ये देऊ शकतील किंवा प्रश्नामध्ये दुसऱ्याच मिनिस्टरचं नाव देतील. त्याच्यामुळे मी अगोदरच करून ठेवलं होतं, कारण की हे जे बिल होतं का नाही, हे जे बिल मांडलं होतं लॉ मिनिस्टरने मांडलं होतं. ठीक आहे, लॉ मिनिस्टर. आणि मी काय तेव्हा विचार केला होता की लॉ मिनिस्टरच्या ऐवजी दुसरे मिनिस्टर देतील, जसे की सोशल जस्टिस मिनिस्टर देतील, नाहीतर मिनिस्ट्री ऑफ वुमेन्स, कारण की वुमेन्स रिलेटेड आहे ना. तर त्यामुळे मी हे प्रश्न प्रेडिक्ट केला होता. ठीक आहे, हे ऑप्शन असं. पण इथं तर त्यांनी डायरेक्ट पंतप्रधान दिलं, म्हणजे खूप अजून सोपं करून दिलं आपल्याला. मला सांगा, पंतप्रधान आपल्या देशाचे कुठलं बिल विधेयक संसदेत सादर करतील का? ठीक आहे, त्यांच्याकडे ती मिनिस्ट्री आहे का त्या रिलेटेड, महिला रिलेटेड असेल किंवा महिलांचे कॉज असतील. ठीक आहे, आता ही महिला आरक्षण विधेयक कोणची मिनिस्ट्री सादर केलं? एक तर महिला मिनिस्ट्री, नाहीतर दुसरं लॉ मिनिस्ट्री, नाहीतर सोशल जस्टिस मिनिस्ट्री. ठीक आहे, पंतप्रधान वगैरे पार्लमेंटमध्ये केव्हा तरी जातात आणि पंतप्रधान कशाला हे विधेयक सादर करतील? त्याच्यामुळे हे सगळ्यात वीक ऑप्शन आहे आणि हे आपण इलिमिनेट करायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे जे ऑल ऑफ द अबोव
मारण्या अगोदर असं काहीतरी आपलं लॉजिक लावायचं आणि आपलं जे आपण अभ्यास केलेला आहे त्याचा थोडं विचार करायचा. ठीक आहे. सीमध्ये बघा आता या कायद्याद्वारे लोकसभा राज्य विधानसभेच्या 30% जागा, मला सांगा आता 30%ची आहे का? आपल्या देशात डिमांड काय सुरू आहे कित्येक वर्षापासून? 33% द्यावं महिलांना लोकसभेत, 33% रिझर्वेशन द्या. हे 30% आकडा चुकला इथे. ठीक आहे. हेही कटलं. ठीक आहे. नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. ठीक आहे, पहिलेच असेल जे आपलं नवीन आपण जे पार्लमेंट आपण हे केलं, सुरू केली समजा, जे काही बांधली त्याच्यातलं पहिलंच विधेयक आहे. याच्यात काही डाऊट घेण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे. आता ऑप्शनची सेटिंग बघा कशी केलेली आहे. ठीक आहे. आता मला माहिती आहे पंतप्रधान मोदी यांनी, कारण की पंतप्रधान वगैरे असे काही विधेयक वगैरे आपण केव्हा ऐकलं नाही लोकसभेत सादर करतील. त्याच्यामुळे बी तर काढणारच मी. बी का काढणार? माझं तिसरं ऑप्शन कटलं, माझं दुसरंही कटलं, माझं चौथंही कटलं. ठीक आहे. मग माझ्याकडे उत्तर काय राहिलं? ए आणि डी. त्यामुळे नव्या संसद भवनातील हे पहिले विधेयक आहे का दुसरे आहे का चौथे आहे याच्याशी काहीच गरजेचं नाही. आपण वाचलं नाही तरी चालते. ठीक आहे. पण आपल्याला माहिती काय पाहिजे? 30% आहे का 33% हे माहिती पाहिजे. आणि त्यानंतर इथे आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. तर 30%वरून सीवरून आपल्याला हे कळालं, ऑल ऑफ द अबव उत्तर तर याचं नाहीच आहे. ठीक आहे. सी कटलं, सी याच्यात ए आहे, हेही कटलं सी. ठीक आहे. मग ए बी बरोबर आहे का ए डी बरोबर आहे? ठीक आहे. आता ए तर दोन्ही याच्यात कॉमन आहे. ठीक आहे. मग डी बरोबर आहे का बी बरोबर आहे? डीमध्ये म्हटलं पहिले विधेयक आहे आणि बीमध्ये काय पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. मग वीक ऑप्शन कुठलं आहे? बी आणि डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानणार नाहीत. आपण असं लॉजिक काढू शकतो आणि हे पहिले विधेयक असू शकते. ठीक आहे. त्यामुळे असं प्रायोरिटी ठरवा आणि असे प्रश्न योग्य म्हणजे बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. आता हे जे 128वं जे बिल होतं, तर हे घटनादुरुस्ती बिल होतं, तर त्याचं कायद्यात रूपांतर होऊन कितवी घटनादुरुस्ती तयार झाली? मग 106वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. तर हे ध्यानात ठेवा, काही फॅक्ट आहेत महत्त्वाच्या. 106वी घटनादुरुस्ती आहे. त्यानुसार महिलांना 33% आरक्षण. ठीक आहे. महिलांना 33% आरक्षण दिलं लोकसभा आणि स्टेट असेंब्लीमध्ये, प्लस दिल्ली या युनियन टेरिटरीमध्ये. ठीक आहे. फक्त एकच युनियन टेरिटरी आहे की ज्यामध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलं. पाँडिचेरी नाही आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धाही दिलं नाही. हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. ठीक आहे. आणि हे जे 33% रिझर्वेशन आहे महिलांना, ती किती वर्षासाठी असेल? लागू झाल्यापासून 15 वर्षासाठी असेल. काही नवीन आर्टिकल ॲड केल्या त्या कोणत्या आहेत? 330A, ज्यानुसार लोकसभेत आहे महिलांना आरक्षण 332A, स्टेट असेंब्लीमध्ये महिलांना आरक्षण 334A 15 वर्षासाठी असेल. ठीक आहे. त्यानंतर एकच मिनटं, त्यानंतर बघा 339AA मध्ये दिल्लीसाठी रिझर्वेशन महिलांना, दिल्लीच्या असेंब्लीमध्ये सुद्धा आहे महिलांना रिझर्वेशन दिलेले. हे काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत, त्या ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. हां, तर हाही प्रश्न चुकायला नको, जे की पद्म पुरस्काराविषयी विचारला 2024, आणि याच्यात ऑल ऑफ द अबव आहे. हा ट्रॅप आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना ऑल ऑफ द अबव दिसले की विद्यार्थी ऑल ऑफ द अबव मारणार. पण आपण विचार करायचा, कारण की हे बघा आता याच्यात एवढे फॅक्ट आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये 30 म्हटलं, दुसऱ्या ऑप्शनमधले 6 म्हटलं, तिसऱ्या ऑप्शनमध्ये पद्मा म्हटलं, 17 पद्मभूषण म्हटलं आणि 110 पद्मश्री पुरस्कार. आता एवढ्या फॅक्ट दिलेल्या आहेत. एका ऑप्शन तरी ते चुकवू शकतात, एका ऑप्शनमध्ये तरी ते चुकवू शकतात. त्यामुळे या अशा प्रश्नाला टॅकल करताना अलर्ट राहायचं, कारण की आयोग हे या अशा प्रश्नाचे मार्क सगळ्याच विद्यार्थ्यांना देतील असं नाही. त्यामुळे इथं ज्यांनी व्यवस्थित वाचलेलं आहे आणि ध्यानात ठेवलेलं आहे त्यांनाच मार्क मिळतं. आता याच्यामध्ये बघा, पहिल्यामध्ये तर बरोबर आहे 30 महिला. ठीक आहे. हे बरोबर असू शकते. आता हे जे पद्मविभूषण आहे भारतातला सेकंड सर्वोच्च सिव्हिल अवॉर्ड आहे. ठीक आहे. भारतातला सेकंड आपण काय म्हणू याला सिव्हिल अवॉर्ड आहे, नागरी पुरस्कार आहे. त्यामुळे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे दरवर्षी किती भेटतात, कारण की खूपच कमी लोकांना मिळतात. 5, 6, 7 असेच मिळतात ते दरवर्षी. त्याच्यामुळे हे 6 लोकांना नाही तर 5च व्यक्तींना मिळाला होता. त्याच्यामुळे बी चुकलेलं आहे. ठीक आहे. 5च व्यक्तींना मिळालेलं आहे. बाकीचे पद्मश्री पद्मभूषण हे 1% ध्यानात नाही राहिलं तरी चालते, पण हे जे पद्मविभूषण आहे जे की सेकंड सर्वोच्च अवॉर्ड आहे भारतातला भारतरत्नानंतर, त्याच्यामुळे हा आकडा माहीत पाहिजेत आपल्याला. आणि हा ऑड आपण वाचताना ध्यानात ठेवू शकतो. हा ऑड आकडा होता. त्याच्यानंतर सी तर बरोबर आहे, कारण की आपल्याला जास्तीत जास्त एकच चुकीचं काढायचं समजा. त्यामुळे याचं उत्तर काय राहील? ए आणि सी याचं उत्तर राहील. ठीक आहे. तर हे 6 नसून 5 होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचलं त्यांचा हा प्रश्न बरोबर आला.
तर आता बघा इथं ऑल ऑफ दीज हे उत्तर करंट अफेअरमध्ये लागले काय यावेळेस 2024मध्ये नाही. त्याच्यामुळे ऑल ऑफ दीज दिसलं की थोडं डाऊट घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर 2025चे अवॉर्ड आता बघूया आपण, जे की येणाऱ्या 28 सप्टेंबरच्या राज्यसेवा प्रिलीमध्ये जर विचारलं तर तुम्ही ध्यानात ठेवू शकता. तर यावर्षी टोटल पद्म अवॉर्ड किती आहेत? 139 आहेत. त्याच्यामध्ये पद्मविभूषण जे की सेकंड सर्वोच्च अवॉर्ड आहे भारतातला, ते 7 व्यक्तींना मिळालं. ठीक आहे. हा एक ऑड संख्या आहे. ठीक आहे. आणि पद्मभूषण किती मिळाले? 19. हे पण ऑड संख्या आहे. आणि पद्मश्री किती मिळाले? 113. हा पण एक ऑड शब्द आहे. ठीक आहे. आणि 139 हे पण एक ऑड शब्द आहे, जे ऑड डिजिट आहेत. त्याच्यामुळे सगळे डिजिट ऑड आहेत. आपण पाठ जरी नाही केलं, आपण एवढं जरी ध्यानात ठेवलं की 139 आहेत, 7, 19, 113, आणि हे सगळे जे अवॉर्ड आहेत का नाही ते ऑड संख्येत आहेत. ठीक आहे. 7 पद्मविभूषण, 19 भूषण आणि 113 पद्मश्री आणि टोटल 139. त्यामुळे पाठ जरी नाही झालं तरी ऑड आहेत एवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे. येणाऱ्या 2025च्या पेपरमध्ये विचारलं तर ध्यानात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. 5 आईज या युतीमध्ये म्हणजेच अलायन्समध्ये खालीपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? ठीक आहे. आता किती आहेत? ABCDEF 6 आहेत. आणि खाली आपण जर पर्यायी उत्तर बघितले तर कुठल्या याच्यात 6चा ऑप्शन नाही. त्याच्यामुळे याच्यातला एक तरी चुकीचा ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात वीक ऑप्शन अगोदर काढायचा. ठीक आहे. आता हे कशामुळे चर्चेत होतं? 5 आईज युती 2023मध्ये किंवा 24मध्ये. ठीक आहे. 23मध्ये आणि 24मध्ये. तर न्यूजमध्ये होतं, कारण कॅनडामध्ये निज्जर या खलिस्तानी नेत्याची डेथ झाली होती आणि भारताला काहीतरी ब्लेम करत होते, भारताचा हात वगैरे आहे या डेथमध्ये. त्याच्यामुळे ही 5 आईज युती किंवा अलायन्स चर्चेत होती. ठीक आहे. तर आता ही जी आहे का नाही, ही 5 आईज युती 5 देशाची आहे, ज्यामध्ये जे ब्रिटिश वसाहती राज्य आहेत का नाही, ज्यामध्ये ब्रिटिशांच्या वसाहती होते ज्या देशामध्ये, तर ते देश याच्यामध्ये सामील आहेत. आणि कॉमनवेल्थमध्ये पण ते देश आहेत. आणि कॉमनवेल्थमध्ये सगळ्यात क्लोज असणारे देश आहेत ते, जसे की याच्यातलं अमेरिका नाही फक्त कॉमनवेल्थ देशामध्ये, पण ब्रिटन आहे. ब्रिटनचं स्वतःचं आहे, कारण की न्यूझीलंड सेकंड, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. हे 3 देश आहेत. आणि नंतर कॅनडा पण देश आहे. ठीक आहे. कॉमनवेल्थचा भाग. आणि ब्रिटिशांच्या वसाहती आपल्याला माहिती आहे कुठे कुठे होता, न्यूझीलंडला, ऑस्ट्रेलियाला आणि अमेरिकेला इथे सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे जे 5 देश आहेत ते अलायन्सचा भाग होते. त्यामुळे आता हे जे फ्रान्स आहे, फ्रान्समध्ये केव्हा वसाहती केल्या का? वसाहत होती का फ्रान्स आणि जर्मनी? नाही. त्याच्यामुळे हे एवढे देश हे क्लोज नाहीत राहणार. जेवढे ब्रिटनच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे जे क्लोज राहतील तेवढे फ्रान्स, जर्मनी राहणार नाहीत. त्यामुळे इथे इलिमिनेशन जर केलं आपण, तसे आपल्याला एक तर काढायचंच आहे. जर मी जर्मनीला उडवलं तर जर्मनी याच्यातलं कटलं. राहिलं काय? ABCD आणि ABCDEF. आता डीला घेऊ, डीमध्ये ऑस्ट्रेलिया आहे का? एफमध्ये जर्मनी आहे. ठीक आहे. आता हे फ्रान्स जर गेलं तर आपण काढलं म्हणजे फ्रान्स कटलं, आणि जर्मनीला काढलं तर आपल्याकडं काय राहते? डी थोडंसं स्ट्रॉंग वाटते, ऑस्ट्रेलिया. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? पहिलं ABCD. आणि कॅनडासुद्धा आहे याच्यामध्ये, ते आपल्याला याच्यात ऑप्शनमध्ये नाही. ठीक आहे. तर असा प्रश्न आहे, याला माहिती असणंच गरजेचं नाही. असं आपला थोडा अभ्यास वापरून आपण हा प्रश्न बरोबर आणू शकतो की ब्रिटिशाच्या वसाहती कोणत्या देशात होत्या, कोणते देश अगोदर ब्रिटिशांचे वसाहती होते, तर त्यांच्यासोबत जास्त क्लोज कॉन्टॅक्ट राहणार ना. तर त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न होता. भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न बघूया आता. कर्पूरी ठाकूर यांच्याविषयी विचारलं आहे आणि त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. तर आपल्या काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटी जे आहेत का नाही, त्या करणं खूप गरजेचं आहे. 7-8 महिन्या ज्या काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटी त्यांची समजा डेथ झाली असेल किंवा इतर काही गोष्टी त्यांच्याशी रिलेटेड असतील किंवा त्यांना कुठला पुरस्कार दिला असेल, त्यांच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारतात. त्यामुळे व्यवस्थित वाचणे गरजेचं आहे. आता इथे एवढं आपल्याला नॉलेज असण्याचं गरज नाही आहे, तरी पण हा प्रश्न आपण काढू शकतो. ठीक आहे. आता विचारलं की कर्पूरी ठाकूर यांच्याविषयी काय खरे नाही. आता त्यांना जननायक म्हणून ओळखले जायचे. ठीक आहे. ओळखले जायचे, एवढं काही डाऊट घेण्यासारखं ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं जातं ते बिहारचे पहिले गैर काँग्रेस मुख्यमंत्री होते. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी यावरती डाऊट घेतला आणि पहिले नाही दुसरे असतील असं काहीतरी लॉजिक लावलं. ठीक आहे. तर ठेवा ना, हा ऑप्शन थोडासा डाऊटफुल आहे का नाही, ठेवा, मग याला नंतर वाचा. तिसरा ऑप्शन बघूया. त्यांचा जन्म 1934मध्ये समस्तीपूर जिल्ह्यात एका गावात झाला. आता आपल्याला माहिती नसलं तरी ठीक आहे. आणि चौथा ऑप्शन वाचूया. त्यांनी 1952च्या राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली. आता 3 आणि 4मध्ये जर बघितलं आपण तर कॉन्ट्रडिक्शन आहे.
म्हणजे सारखं सारखं कुठेतरी दिसते आपल्याला. समस्तीपूर जिल्ह्यात एका गावात त्यांचा जन्म झाला, ठीक आहे, आणि खाली असं म्हटलं जातं की समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. आता असंही असू शकते ना, हा मतदारसंघ वेगळा असू शकते, ठीक आहे. जरी त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यात झाला तरी तेच मतदारसंघातून लढतील का, नाही, दुसऱ्या पण लढू शकतात समजा ते, असे. आणि या चौथ्या ऑप्शनमध्ये हा ऑप्शन खूप मोठा पण दिलेला आहे, याच्यात जास्त फॅक्ट पण येतात, त्याच्यामुळे इथे जास्त चुकण्याचे जास्त चान्सेस. 1952चं म्हटलं, नंतर दुसरी फॅक्ट काय, राज्य विधानसभा आहे, इथं लोकसभा पण असू शकते. तिसरी फॅक्ट काय म्हटलं, समस्तीपूर मतदारसंघ आहे, इथं दुसराही संघ असू शकतो ना. त्याच्यामुळे आपल्याला डाऊट कुठे घेऊ शकतो आपण, फॅक्ट जास्त आहेत चौथ्या ऑप्शनमध्ये, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठे लॉंग ऑप्शन आहे, त्याच्यामुळे इथे चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हे बिहारचे पहिले गैर काँग्रेस मुख्यमंत्री होते हे बरोबर आहे, त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यात एका गावात झाला हेही बरोबर आहे. फॅक्ट जास्त कुठे आहेत, चौथ्या ऑप्शनमध्ये, आणि हे ऑप्शन चुकीचं आहे, ठीक आहे. तर नॉट ट्रू म्हटलेलं आहे. आणि तसंही चुकीचं उत्तर देण्याची त्यांची जास्त, म्हणजे चुकीचं उत्तर देण्याचं चान्सेस शेवटच्या उत्तरमध्ये जास्त असण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. त्यामुळे शेवटच्या उत्तरमध्ये चुकीचं येतात, पहिला दुसरं तिसरं याच्यामध्ये सहसा ते चुकीचं करत नाही, ठीक आहे. हे एक लॉजिक आहे. नंतरचा प्रश्न बघूया, ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे आणि मेजॉरिटी विद्यार्थ्यांचा चुकणार आहे, कारण की एवढं फॅक्ट कोणी तर पाठ नाही करणार, ठीक आहे. आणि ऑल ऑफ द अबव आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं वरीलपैकी सर्व मारण्याचाच हेतू असतो, ठीक आहे. त्यामुळे मेजॉरिटी विद्यार्थ्यांचा चुकला, एवढं काही आपला लॉस होत नाही, मिनिमम लॉस होतो. नर्गिस मोहम्मदी आपल्याला माहिती आहे शांतता पुरस्कार, त्यामुळे चर्चेत होते, ठीक आहे. महिलांचे हक्क वगैरे याच्यात काही डाऊट घेण्यासारखं नाही. आता हे डिफेन्स ऑफ ह्युमन राईट हे पण आपल्या वाचण्यात आलं होतं, पण 4मध्ये सहभागी झाल्या का 3मध्ये ही आपण एवढं पाठांतर करत नाही ना. आयोगाने इथं जरा जास्तच त्रास दिला, ठीक आहे. इथं 3 होतं पण त्यांनी 4 दिलं, त्याच्यामुळं याला आपण तिथं पेपरमध्ये प्रेशरमध्ये आपल्याला आठवत नाही, त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त घेऊन जातो. आणि ठीक आहे, हा प्रश्न चुकला तर एवढं काही वाईट वाचण्याची गरज नाही, याच्यावरती आपला कट ऑफ ठरत नाही, ठीक आहे. याचं उत्तर ऑल ऑफ द बो आहे, ठीक आहे. ऑल ऑफ द बो नाही याचं उत्तर ए आणि बी आहे, ठीक आहे. याचं ऑल ऑफ द बो उत्तर नाही. नंतरचा प्रश्न बघूया. हां, आता परत एका पर्सनॅलिटीवरती प्रश्न विचारलेले काही. यांनाही स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, त्यामुळं 2 महत्त्वाच्या व्यक्तीवरती प्रश्न विचारला, ठीक आहे. आता ऑप्शन बघा, 5 ऑप्शनपैकी 5 ऑप्शन आहेत, ठीक आहे. ABCD, ठीक आहे. आणि खाली जर आपण पर्यायी उत्तर बघितले का नाही, तर आपल्याला 4 4 4 आणि 4 याचा अर्थ कुठलं तरी या 5पैकी एक चुकीचं आहे, ठीक आहे. एक तर चुकीचं आहे हे आपल्याला माहीतच आहे, तर ते एक चुकीचं आहे तर त्याला आपण प्रायोरिटी द्यायची आणि जे वीक ऑप्शन आहे त्याच्यावरती भर द्यायचं, कुठलं वीक ऑप्शन आहे, ठीक आहे. आता आणि कुठे डाऊट घ्यायचा ते बघूया. आता पहिल्या एमध्ये काय म्हणते, तामिळनाडूचे रहिवासी होते, ठीक आहे. काही डाऊट घेण्यासारखं नाही, आपल्याला माहिती आहे ते साऊथचे समजा तामिळनाडूचे वगैरे होते, त्याच्यामुळे इथं काही चुकवणार नाही. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले, ठीक आहे. हा बी नंबरचा थोडा ठेवून द्या, कारण की इथे डाऊट घेण्यासारखं आहे. कारण की उच्च शिक्षण त्यांचं ऑक्सफर्डमध्ये झालं की अमेरिकेतल्या एखाद्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं तर हे आपल्याला इथे चुकू शकतात ते, ठीक आहे. असेल दुसरं एखादी युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल, पण दिलं ऑक्सफर्ड विद्यापीठ असंही होऊ शकते, त्याच्यामुळे इथे चुकवण्याला त्यांना चान्स आहे. सीमध्ये बघा, ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, याच्यात काही डाऊट घेण्यासारखं आहे का, नाही. ॲग्री फील्डमधले व्यक्ती होते, मग कृषी विभागाचे शास्त्रज्ञ असणारच. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होतं, आता ते एवढे फेमस व्यक्ती होते आणि 12 सदस्यामध्ये त्यांची नेमणूक होणार नाही का, होणारच, ठीक आहे. आणि त्यामुळे डीमध्ये पण काही हे घ्यायचं नाही आपण, डीमध्ये पण आपण काही डाऊट घ्यायचा नाही, ठीक आहे. डीमध्ये काही डाऊट घ्यायचा नाही. असणार राज्यसभेचे सदस्य, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ पण असणार, तामिळनाडूच्या रहिवासी होते हे माहिती आहे आपल्याला, ते तामिळ होते त्यामुळे. नंतर ईमध्ये बघा काय म्हणतात, त्यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला, याच्यावरती डाऊट घ्यायचा का, त्यांना कुठला पुरस्कार मिळाला तर नाही. अवॉर्डची लिस्टच होती त्यांची, एवढी मोठी लिस्ट होती की त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले होते, त्यामुळे याच्यावरती डाऊट नाही घ्यायचा त्यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला होता किंवा नाही. कारण की एवढे मोठे पुरस्कार होते, एवढे तर पाठ नाही करू शकत ना, मग याला घेऊन जायचं. चुकू कुठं शकतात, त्यांचं उच्च शिक्षण ऑक्सफर्डमध्ये झाले का दुसऱ्या विद्यापीठात, तर इथे चुकू शकतात ते. असेल दुसरी युनिव्हर्सिटी आणि दिला ऑक्सफर्ड, त्याच्यामुळं बी चुकीचं आहे. बी जर काढला आपण तर बी याच्यात आहे, बी याच्यात आहे. उत्तर काय आलं आपलं, ACDE असा अप्रोच ठेवून आपण प्रश्न बरोबर आणू शकतो, ठीक आहे. नंतरचा प्रश्न,
पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. आता आपली जी नवीन संसद बांधली त्याच्याविषयी हा प्रश्न आहे. तर इथे बघा, आता इथेही आपण जे म्हणतो का नाही, जे मॅक्झिमम उत्तर बरोबर घेऊन जाण्याची आपली जी जास्तीत जास्त ऑप्शन घेऊन जाण्याची इथं लागत नाही. ठीक आहे, कारण की इथे मिनिमम उत्तर आहे, कमीत कमी उत्तर दिलेलं आहे. इथे आपण म्हणतो ना ऑल ऑफ द अबोव उत्तर बरोबर असते किंवा जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर असतात, तर ते करंट अफेअरमध्ये यावेळेस लागले नाहीत तसे जास्तीत जास्त उत्तरावले. ठीक आहे, आता इथे काय म्हणतात, पर्यायी उत्तर बघूया आपण. ABCD योग्य, म्हणजे चारीच्या चारी योग्य. ठीक आहे, तर हे चारीच्या चारी योग्य असणं थोडंसं आपल्याला डाऊटफुल आहे. मग काहीतरी चुकू शकतात ते, कारण की फॅक्ट भरपूर दिलं, एवढ्या फॅक्ट दिल्या की काहीतरी चुकवण्याला त्यांना चान्स आहे. पहिल्या ह्याच्यात म्हटलं राष्ट्रीय प्राणी सिंह, दुसऱ्या ह्याच्यात म्हटलं राष्ट्रीय फुल कमळ, तिसऱ्या ह्याच्यात म्हटलं त्याचं उद्घाटन वगैरे. ठीक आहे, चौथ्या ह्याच्यात म्हटलं अध्यक्षाच्या बाजूला, लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला अशोक चक्राची स्थापना केली. ठीक आहे, आता प्रश्न आपण बरोबर व्यवस्थित वाचूया. आपल्याला कीवर्ड महत्त्वाचे फोकस करायच्या अगोदर. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंह संकल्पनेवर आधारित आहे. मला सांगा, आपला राष्ट्रीय प्राणी सिंह आहे का? आपल्याला माहिती नसलं समजा की ही जी रचना आहे आपल्या लोकसभेची ती कोणत्या प्राण्याच्या याच्यावरती आहे तरी चालते, कारण की आपला राष्ट्रीय प्राणी हे तर सगळ्यालाच माहिती आहे, आपला नॅशनल प्राणी टायगर आहे. त्यामुळे ए तर तसंच कटलं ना. ए जर कटलं असेल डायरेक्ट आपण पर्यायी उत्तरावर यायचं. ए कशात आहे काढून टाका, चौथ्या ऑप्शनमध्ये. चौथा ऑप्शन कटला. अजून एक कशात आहे, दुसऱ्या याच्यात आहे, दुसरा ऑप्शन कटला. राहिलं काय आता, पहिलं आणि तिसरं. आता पहिल्यामध्ये काय आहे, बी आणि सी योग्य, आणि तिसऱ्यामध्ये काय BCD योग्य. ठीक आहे, याचा अर्थ बी आणि सी तर योग्यच आहे, डीला घेऊन जायचं का काढून टाकायचं आता हे ठरवायचं आपण. ठीक आहे, आता डीला घेऊन जायचं का काढून टाकायचं. डी वाचूया आता. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली. तर आपल्याला माहिती आहे हे खूप चर्चेत होतं जेव्हा उद्घाटन करायचं होतं आणि नव्या संसदेचं, तेव्हा सेनगोल नावाचा इश्यू झाला होता. ठीक आहे, सेनगोल नावाचं जे चोला डायनेस्टीचं एक महत्त्वाचं प्रतीक म्हटलं जातं सेनगोल, आणि ते अध्यक्षाच्या बाजूला ठेवलं होतं किंवा स्थापना केली होती, ना की अशोक चक्र. त्यामुळे अशोक चक्र इथं चुकीचं आहे. याचं उत्तर काय आहे मग, बी आणि सी योग्य आहे, पहिलं उत्तर आहे याचं. हा प्रश्न आपल्या हातातला मार्क होता, असे प्रश्न जाता का म्हणे. आता हा परत एक जास्त काही अवघड प्रश्न आहे, जोड्या लावा आहे. एक जरी माहिती असलं का नाही तुमचं जोड्या लावामध्ये तरी तुमचं बरोबर येते, सगळे माहिती असण्याची गरज नाही. फक्त त्यांचा ट्रॅप बघा कसा आहे, तर जे सगळ्याला माहिती असते ते शेवटी देतात, आणि जे कोणालाच माहिती नसते ते अगोदरच्या ऑप्शनमध्ये त्यांनी टाकले, जेणेकरून विद्यार्थी अडकतील याच्यात आणि जास्त स्वतःचं डोकं जास्त हे करतील, समजा बिनफालतूचा विचार करतील की नितीन करमळकर आहेत या कमिटीचे आहेत का नाही, नितीन करीर समिती महाराष्ट्र पुरस्कार रिलेटेड आहेत का नाही, सुनील पवार सर, याच्यावरतीच आपण विचार करत बसतो. आणि ह्या जे सोपा असते डी नंबरचं ऑप्शन, त्याच्यावरती विचार करायला नंतर टाईमच भेटत नाही, आणि नंतर आपण हे सोप्याला पण चुकीचं समजतो काहीतरी. ठीक आहे, तर त्याच्यामुळे या प्रश्नाची रीड कसं करायचं, सगळ्यात खालचं ऑप्शन वाचा. डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती, जी की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी होती. आता आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जे कुठल्या समितीच्या शिफारशीवर होती, तर डॉक्टर कस्तुरीरंगन समिती. मग आपल्याला डीचं चौथं तर पाहिजेतच ना. ठीक आहे, डीचं चौथं पाहिजेत आहे, तर डीचं चौथं तर एकाच ऑप्शनमध्ये आहे, आणि ते कुठलं आहे, डीचं चौथं पहिल्याच ऑप्शनमध्ये. हे ABC माहिती असण्याची गरज आहे का नाही. त्यामुळं प्रायोरिटी ठरवा, अगोदर काय वाचायचं. सगळ्यात शेवटून जरी हा प्रश्न सॉल्व केला तर आपला इझी होऊन जाते. ठीक आहे, कारण की कस्तुरीरंगन म्हटले की आपल्याला माहिती आहे 1920ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एकाच हिच्यावर निघते, हे माहीत असण्याचं काहीच गरज नाही. ठीक आहे, हे माहिती नसलं तरी प्रश्न बरोबर येते. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघूया. ठीक आहे, आता हे काही ऑपरेशन झाले होते जे की आपले भारतीय दुसऱ्या जे की वॉर टॉर्न देशामध्ये अडकले होते का नाही, त्यांना बाहेर काढण्यासाठी अशा वेगवेगळे आपण ऑपरेशन लॉन्च केले होते, आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती होतं. ठीक आहे, देवी शक्ती किंवा अजयचं आपण समजा. ठीक आहे, अजय आपण इस्रायलमधून बाहेर काढण्यासाठी, नंतर देवी शक्ती अफगाणिस्तान, कावेरी, अशा प्रकारचा हा एकदम सोपा आहे, आणि याचं उत्तर तिसरं आहे. ठीक आहे, एक जरी माहिती असतं का नाही आपल्याला, 1-2 जरी माहिती असलं तर याचं उत्तर निघून जाते. ठीक आहे, इझी आहे. सोर्स होतं याला, म्हणजे डेली जे करंट अफेअरचे मॅगझिन आहेत त्याच्यात दिलेलं होतं, त्यामुळे हे सगळ्यालाच मार्क मिळते. नंतरचा शेवटचा प्रश्न बघूया आपण.
आणि ते स्कीमवरती आहे आणि मॅक्झिमम उत्तर नाही आहे, त्यामुळे इथं जास्तीत जास्त चुकवले त्यांनी. 2024चं करंट अफेअरमध्ये मॅक्झिमम उत्तरवाले ऑप्शन नव्हते किंवा ऑल ऑफ दीज म्हणतो ना आपण, ते उत्तरं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. आता पहिला ऑप्शन जर आपण वाचला तर 2017मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही स्कीम सुरू केली. योग्य विचारलं आपल्याला, कीवर्ड हायलाईट करा अगोदर. ठीक आहे, आता हे माहिती आहे का आपल्याला की 17 आहे का 18 आहे, नाही माहिती. ठीक आहे, थोडं नंतर बघूया आपण ते. आता या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हे आहे. याच्यात कुठली फॅक्ट आहे का बीमध्ये? काहीच नाही. कुठला एक्स्ट्रीम शब्द आहे का? नाही. त्यामुळे बी घेऊन चला. बी तर पाहिजेतच आहे आपल्याला. ठीक आहे, बी पाहिजेत आहे, त्याच्यामुळे चौथा कटला. चौथ्या याच्यात बी नाही. त्यानंतर आपण वाचूया, या योजनेअंतर्गत सी नंबरचा शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता सी विषयी आपल्याला डाऊट आहे, सी माहिती नाही समजा आपल्याला 50,000 आहे का नाही, तर ते ठेवूया आपण बाजूला. ठीक आहे, चौथ्या याच्यात म्हणते 33 kV उपकेंद्रापासून 10 किलोमीटरपर्यंतच्या सरकारी जमिनी सोलार पॅनल उभारले जात आहे. ठीक आहे, आता राहिलं काय? ए तर सगळ्या ऑप्शनमध्ये आहे ना, ए ए ए, त्याच्यामुळं ए तर चुकीचा नाहीच आहे. 2017 फिक्स आहे, याचा अर्थ ते पाठ असणं गरजेचं आहे का नाही. ठीक आहे, आता सी तर कटलं आपलं, पण ठीक आहे, आपलं काय कटलं? आपलं 4 नंबरचं कटलेलं आहे, ACD. ठीक आहे, कारण की आपल्याला बी तर हवंच आहे. ठीक आहे, बी अजून याच्यात नाही पहिल्या ऑप्शनमध्ये, त्याच्यामुळे हे कटलं. ठीक आहे, आता बी कशात आहे? ABC आणि AB. आता दुसरा आणि तिसरं याच्यापैकी आपलं उत्तर आहे. दुसऱ्यामध्ये काय? AB पण बरोबर आहे म्हणते आणि सी पण बरोबर आहे, पण तिसऱ्या याच्यात फक्त म्हणते AB बरोबर. याचा अर्थ आपल्याला सीला घ्यायचं का सोडून द्यायचं हे विचार करायचा. ठीक आहे, आता इथं काय होते, आपण जास्तीत जास्त आपल्या एवढ्या फॅक्टर माहिती नसतं आपल्याला, 50,000 आहे का 10,000, त्याच्यामुळे आपण घेऊन जातो आणि आपला प्रश्न चुकते. ठीक आहे, हा प्रश्न चुकला तरी एवढं काही मोठी गोष्ट नाही, कारण की बऱ्या मेजॉरिटी विद्यार्थ्यांचा चुकते, कारण की 50,000 एवढं काय आपल्या आकडेवारी पाठ नसते. आणि त्यामुळे हे मी पण घेऊन गेलो होतो आणि प्रश्न चुकला होता. याचं उत्तर तिसरं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 15 प्रश्न करंट अफेअर या सेक्शनचे बघितले. या 15पैकी आपण 13 प्रश्न बरोबर आणू शकतो. ठीक आहे, जर योग्य ट्रिक्स आणि फॅक्टचा वापर केला तर 13पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि अजून एखादं समजा लागलं आपलं तर 14 पण घेऊ शकतो आपण. त्यामुळे करंट अफेअरमध्ये मार्क्स येतात जर आपण योग्य प्रकारे पेपर जर सॉल्व केला. करंटचा सेक्शन 15 प्रश्नाचा, त्यापैकी 15पैकी आपण 13 बरोबर आणू शकतो, 13 आणि 14ही बरोबर आणू शकतो. जास्त अभ्यासाचंही गरज नाही. मेन गोष्टी ध्यानात ठेवा. अवॉर्ड्स असतील, स्कीम्स असतील, ते थोडं बेसिक वाचून घ्या. जास्त पाठांतराची पण गरज नाही. आपण ते आत्ता प्रश्न बघितलेच आहे, जास्त पाठांतराची गरज नाही. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. यानंतर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये.